बाकी सगळं तर बोलूच आपण, पण सगळ्यात इंटरेस्टिंग मला वाटलेली गोष्ट म्हणजे तुमच्या हॉटेलचं नाव पुरणवरण. सो व्हाय पुरणवरण? पुरणपोळी आणि वरण या दोन शब्दांमधनं घुसलेलं आहे ते. पुरणपोळी मधलं पुरण आणि वरण भातामधलं वरण. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात असेल किंवा घरात काही नवीन होत असेल, काय पूजा अर्चा काही असलं आपल्या घरी, तरी पुरणावरणाचा स्वयंपाक केला जातो. सो पुरण आणि वरण ह्या दोन्ही गोष्टी आपण एक आनंद ह्याच्याशी कायम असोसिएट करतो. नैवेद्याचं ताटात आपल्या महाराष्ट्रीय खाद्य संस्कृतीचा एक महत्वाचा अविभाज्य घटक आहे वरण भात आणि पुरणपोळी. कुठेही जा ऑन अ वर्ल्ड प्लॅटफॉर्म, महाराष्ट्रीय फूड म्हटल्यानंतर या महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ खाद्य संस्कृती म्हटल्यानंतर वरण भात आणि पुरणपोळी हे दोन पदार्थ खूप फोकस मध्ये असतात, खूप चटकन डोळ्यात येतात किंवा मनात येतात, म्हणून पुरणवरण.